कृषि उत्पन्न बाजार समिति यानी एपीएमसी कल्याण के सभापति पद पर बीजेपी के रविंद्र गोंडविंदे का चयन किया गया। वहीं उपसभापति पद की कमान संभालेंगे दावड़ी के पूर्व नगर सेवक और बीजेपी नेता जालिंदर पाटिल। हाल ही में हुई एपीएमसी चुनाव में महायुति ने जबरदस्त प्रदर्शन करते हुए 18 में से 16 सीटों पर कब्जा जमाया। इस जीत के साथ ही बीजेपी ने एक बार फिर अपना दबदबा साबित किया। बताया जा रहा है कि रविंद्र गोंडविंदे बीजेपी विधायक किशन कथोरे के करीबी माने जाते हैं और यही वजह रही कि उन्हें सभापति पद की जिम्मेदारी सौंपी गई। इस चुनाव में बीजेपी की रणनीति और संगठनात्मक ताकत साफ तौर पर नजर आई और अब पार्टी के वरिष्ठ नेताओं की निगाहें एपीएमसी के विकास कार्यों पर टिकी है। तो कल्याण एपीएमसी में अब बीजेपी का परचम लहराता नजर आ रहा है। देखना होगा कि ये नई टीमें किसानों और व्यापारियों के लिए क्या बदलाव लाती है। मागील 5 वर्षात बाजार समितीला कर्जमुक्त केली। अनेक वर्ष बाजार समितीचं कर्ज होते ते कर्ज पूर्णपणे फेड करून बाजार समिती कर्जमुक्त झालेली आहे। आता उर्वरित कालावधीत उपसभापती जालिंदर पाटील साहेब असतील, मी स्वतः असेल आणि आमचे उर्वरित सर्व 16 सहकारी असतील, त्यांना सर्वांना एकत्र घेऊन आम्ही ज्या पायाभूत समस्यांबाबत काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एकजुटीनं काम करू। येथे येणारा शेतकरी असेल, व्यापारी असेल, मापाडी असेल, माथाडी असेल, या चारही घटकांच्या विकासासाठी काम करू। सर, या परिसरात अस्वच्छता पसरली आहे आणि दिवसापासून त्या अनुषंगाने तुमच्याकडून काय पाऊल उचललं? जी अस्वच्छता आहे ती स्वच्छ, हा परिसर स्वच्छ कसा होईल यासाठी आम्ही एकत्रित बसून सकाळीच आम्हाला आमदार कथोरे साहेबांनी सांगितलं की जो या ठिकाणी कचरा एकत्र होतो, जो गोळा होतो, तो कचरा भाजीपाल्याचा कचरा आहे, फुलांचा कचरा आहे, याच्यावरती एक विल्हेवाट म्हणजे कचऱ्याचा विल्हेवाट करणारा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवला जाईल आणि त्याचं रिसायकलिंग करून त्या कचऱ्यापासून खत कसं तयार होईल यासाठी आम्ही सगळे आम्ही दोन्ही पदाधिकारी आणि संचालक काम करणार आहोत। महायुतीचा झेंडा फडकला आहे, तो खास करून आमचे नेते माननीय कथोरे साहेब यांनी खूप आम्हाला सर्व सदस्यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली। त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, प्रमोद हिंदूरावजी असतील, लांडगे साहेब असतील, यांनी आम्हाला आशीर्वाद दिला। त्यांच्या आशीर्वादाने आणि आम्ही हे निवडून लढून जिंकून आलो आणि आज आमच्या सभापतींनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही सर्व संचालक मिळून ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी आम्हाला आमच्या नेत्यांचा हा पाठबळ आहे आणि त्यांच्या पाठबळाने आम्ही पूर्ण समस्या